श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर शुभ सकाळ सर्वांना. तर आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचं खूप सुखाचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि मी आज जात होतो वटवृक्ष मंदिरात, कारण आज विशेष होता, खूप विशेष होता. म्हणजे तुम्हालाही सांगण्यात इतका आनंद होत आहे ना मला. तर आज काय होता, आपले 2000 स्वामी सेवेकरी आपल्याशी जोडलेले आहेत, त्यासाठी मी आज मंदिरात गेलो होतो स्वामींच्या. तर वटवृक्ष मंदिरात खूप अशी गर्दी नव्हती, म्हणजे आज मंगळवार होता, इतकं काय गर्दी नव्हतं. खूप सुंदर दर्शन झालं. स्वामींच्या मठात गेलं की इतकं असं एक मनात प्रसन्न वाटतं ना, की मग समोर गेलं, स्वामींच्या समोर जाऊन मुजरा केला. मग स्वामींना जे काय असं म्हणजे म्हणायचं होतं ते बोललं स्वामींसमोर. आणि खूप सुंदर असं दर्शनाचं झालेलं आहे. आणि सकाळ सकाळ मॉर्निंगला तर इतकं सुंदर वाटतं ना, काही विचारू नये. इतकं सुंदर आणि इतकं भारी प्रसन्न असं दर्शन झालं स्वामी. अजून एक सांगायचं जर झालं तर स्वामींसमोर ज्याची आपल्या आयुष्यात आनंद भेटतं ना, ते स्वामींसमोर जाऊन बोललं ना, इतकं भारी वाटतं ना, की एक आपल्या हक्काचं माणसासमोर आपण बोलतोय असं मनात हे होतं बरं का. म्हणजे असं होतं. तर कुठलीही सुखदुःखाची गोष्टी जी आहेत ते स्वामींसमोर मी बोलत असतो असं. मग तेवढ्यात आलं आणि प्रसाद वगैरे भेटलं, पुरणपोळी प्रसाद दिलते. आणि स्वामींच्या मठात गेलं आणि रिकामं आलं असं कधी झालं नाही बरं का. मग तेवढ्यात मग दर्ग्यात गेलं, शेख नुरदुम बाबांच्या दर्ग्यात गेलता. आणि कसं आहे की स्वामींचं दर्शन घेतलं की शेख नुरदुम बाबांचं दर्शनही घेतलं पाहिजे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. तर तुम्ही नक्की व्हिडिओ ते नाही बघितलं असेल तर बघा. कारण हे कसं आहे की ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे हे दर्ग्याबद्दल काय माहिती आहे का, तर ह्या दर्ग्यात कसं असायचं, पहिलं जेव्हा स्वामी विसावासाठी जेव्हा वटवृक्षाखाली येऊन बसायचे ना, तर तेव्हा शेख नुरदुम बाबासोबत ह्या दर्ग्यात येऊन गप्पा मारत बसायचे स्वामी. तर खूप खूप यांच्यासोबत ह्यांचं इतकं गप्पा चालायचं ना, खूप म्हणजे खूप स्वामींचं असं. आणि परममित्रसुद्धा मानलं जातं स्वामींचे. हे जे आहेत ना शेख नुरदुम बाबा दर्ग्यात जे आहेत ना, तर ते परममित्रसुद्धा स्वामींचे मानलं जातं. आणि खूप म्हणजे खूप हे बरं का, म्हणजे आपण काय जर मागितलं ना मन्नत वगैरे त्यांची, तर खूप सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. कारण माझ्या बाबतीतसुद्धा असे झालेले आहेत, म्हणजे माझ्या भावाच्या बाबतीतसुद्धा असे झालेले आहेत. तर मम्मीने जाऊन तिथे मागितली होती की त्याचं लग्न म्हणजे जुळत नव्हतं बरं का, म्हणजे असं काय त्याचं लग्न वगैरे असं जुळत नव्हतं लवकर. तर त्यासाठी मम्मी जाऊन तिथे म्हणजे त्यांची बहीण आहे, त्यांच्या इथे बहिणीसमोर अशी मागितली होती की हे जे भावाचं लग्न जर झालं तर मी काहीतरी तुमच्यासाठी करेन तिथे येऊन. तसं झालं. मग परत ते नवस वगैरे होतं, ते नवस वगैरे झालं परत. मग असे काही गोष्टी ज्या आहेत ते होत असतं खरं तर. मग तेवढ्यात तिथं फुलंसुद्धा भेटले मला दर्ग्यात, खूप सुंदर अशी फुलं भेटले. मग त्यांना तेवढ्यात म्हटलं आपण हे दाखवू तुम्हाला फुलं किती सुंदर दिसत आहेत. तर सकाळ सकाळ खूप सुंदर असं व्ह्यू वाटत होतं दर्ग्यापासून. आणि खाली जर बघितलं की सगळीकडे हिरवळ हिरवळ, कारण सगळीकडे पावसाळ्यामुळे सगळे झाडं ते हिरवळ दिसत होते. आणि तशी गर्दी पण कमी होती, कारण गुरुवारची गर्दी पण खूप असते दर्ग्यात. कारण जे मंदिरात जातात ते सगळे इथं दर्ग्यात गेल्याशिवाय असे जात नाहीत, दर्शन पूर्ण होत नाही. मग ते तसं होतं. मग तेवढ्यात बघितलं खाली माकड बसलं होतं. म्हटलं माकड खूप म्हणजे एकटंच बसलं होतं बरं का, म्हणजे एकटंच, या बाजूला कोणी नव्हतं, काही नव्हतं, ते एकलंच काहीतरी खात होतं. म्हटलं आपण बघू, म्हटलं आता काय खातो हे. तर मग तिला चिरमुरे टाकले होते कोणीतरी, ते खात होतं. कारण खूप असं हे वाटतं बरं का, म्हणजे प्राण्यांना बघितलं की हेच वाटतं. मग तेवढ्यात मग मी जात होतो. म्हटलं की पुढे एक स्कूल बस जात होती. म्हटलं पहिल्याची आठवण झाली, म्हणजे शाळेची जेव्हा आपण जात होतो तेव्हा स्कूल बसातनं जाताना हे पूर्ण जुनी आठवण झाली. मग असा माझा